एकेकाळी दूर दूर पसरलेल्या हिरव्या जंगलात 4 जादूचे वाघ राहत होते. हे साधे वाघ नव्हते, हे होते जादूचे 4 वाघ. पहिला वाघ होता, त्या वाघाचं नाव होतं नील. नील जिथे चालायचा तिथे कोरडी जमीन हिरवीगार व्हायची. दुसरा वाघ, दुसऱ्या वाघाचं नाव होतं वीर. वीरकडे होती अद्भुत शक्ती, तो कुणालाही संकटातून वाचवू शकायचा. तिसरा वाघ, तिसरा वाघ होता, त्याचं नाव होतं सोनू. सोनूचं हास्य इतकं गोड होतं की त्याच्या हसण्याने अंधारही पळून जायचा. चौथा वाघ, चौथ्या वाघाचं नाव होतं चमकू. चमकूला सगळ्या प्राण्यांची भाषा समजायची. 4ही वाघ एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि सगळं जंगल त्यांचा आदर करायचे. एक दिवस जंगलावर खूप मोठं संकट आलं. खूप दिवस पाऊसही पडला नाही. पाऊस न पडल्यामुळे जंगलातील नदी आटली, झाडं सुकू लागली, प्राणी तहानले, त्यांना पाणीच राहिले नाही. सगळे प्राणी त्यामुळे खूप घाबरले. तेव्हा 4ही वाघ एकत्र आले. नील म्हणाला, आपण जंगल वाचवायला हवं. वीर म्हणाला, आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. यावर सोनू हसत म्हणाला, आशा कधीही सोडायची नाही. चमकू म्हणाला, मी सगळ्या प्राण्यांशी बोलतो. नील पुढे गेला. त्याने जमिनीवर पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता सगळी जमीन हिरवळ उगवू लागली. वीरने कमकुवत प्राण्यांना सुरक्षित जागी नेलं. सोनू हसला. आकाशात ढग जमू लागले. चमकूने प्राण्यांना सांगितलं, पावसाला बोलवा. आणि अचानक जोरदार पाऊस पडू लागला. खूप पाऊस झाला. नदी पुन्हा भरली. जंगल पुन्हा जिवंत झाले. सगळे प्राणी आनंदाने ओरडू लागले, जादूचे 4 वाघ जिंदाबाद, जादूचे 4 वाघ जिंदाबाद, जादूचे 4 वाघ जिंदाबाद. त्या दिवसापासून जंगलात एकच गोष्ट शिकवली जाते, एकटा माणूस कितीही शक्तिशाली असला तरी एकजूट असेल तरच खरी जादू घडते. ही होती जादूचे 4 वाघांची सुंदर अशी गोष्ट. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.